सिंगापूर, चीन, थायलंड आणि हाँगकाँग सारख्या आशियाई देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा परतलाय। 13 मे पर्यंत सिंगापूरमध्ये कोरोनाचे 14,200 नवीन रुग्ण आढळले असून 17 मे पर्यंत थायलंडमध्ये 33,030 रुग्ण आढळले आहेत। तर 10 मे पर्यंत हाँगकाँगमध्ये 1,042 नवीन रुग्ण नोंदवले गेले असल्याची माहिती आहे। भारतातही 12 मे पासून रुग्णांची संख्या वाढली असून 11 राज्यांमध्ये नवीन रुग्ण आढळले आहेत। चिंतेची गोष्ट म्हणजे बहुतेक रुग्ण केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 19 मे रोजी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात 257 सक्रिय रुग्ण आहेत। मुंबईतही 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे। त्या अनुषंगाने आशियाई देशांमध्ये वाढत्या रुग्णांमुळे भारताला किती धोका आहे, पुन्हा लस घ्यावी लागेल का, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। सिंगापूरमध्ये 27 एप्रिल ते 3 मेच्या दरम्यान कोविडचे जवळपास 14,200 रुग्ण वाढले। अगोदरच्या आठवड्यात साधारण 11,100 होते। त्यानंतर थायलंडची परिस्थिती जर आपण पाहिली तर तिथे 11 मे ते 17 मे या काळात जवळपास 33,000 पेक्षा जास्त कोविडच्या नोंदी झाल्या आहेत। अगोदरच्या आठवड्यात 16,000 नोंदी झालेल्या आहेत। या सगळ्याचे परिणाम म्हणजे भारतात देखील अनेक न्यूज चॅनेलवर कोरोना संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्या आपण पाहत आहोत। त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा भीतीचं वातावरण तयार व्हायला लागले। पण नेमकी भारताची सध्याची परिस्थिती काय आहे आणि आगामी काळात त्याचा काय परिणाम होऊ शकतो, एकंदरीतच भारतामध्ये कोरोनाचा किती धोका आहे हे समजून घेऊ। आता भारताचा विचार करता 12 ते 18 मेच्या दरम्यान कोविडचे साधारण 164 नवीन रुग्ण आढळले होते। त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 19 मेला आकडेवारी जाहीर केली होती। त्यामध्ये 257 रुग्ण सक्रिय असल्याचं दिसून येतं। अर्थात हे रुग्ण फारसे गंभीर नाहीत अशी देखील माहिती आहे। काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतातल्या बहुतेक लोकांनी लसीकरण घेतलेलं आहे। त्यामुळे काळजी करण्याची सध्या तरी कारणं नाहीयेत। अर्थात या संदर्भातील किंवा तशी कोणतीही लक्षणं जर आपल्याला आढळायला लागली तर स्वतःहून वेगळं करणं, मास्कचा वापर करणं गरजेचं आहे। अर्थात लसीकरण हा एक वेगळा मुद्दा असला तरी कोविडच्या रुग्णांमध्ये जी वाढ होती त्याच्यामुळे साहजिकच चिंतेचं वातावरण तयार होते। ज्या ठिकाणी रुग्णांची वाढ लक्षणीय दिसते त्यात महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ यांचा समावेश असल्याचं पाहायला मिळते। मध्यंतरी मुंबईत दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती। या संदर्भात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी 20 मेला या संदर्भात वक्तव्य केलं होतं। त्यांनी असं सांगितलं होतं की 2 लोकांच्या मृत्यूमुळे लोक चिंतेत आहेत, पण घाबरून जाण्याची गरज नाही। कोरोनाचा प्रसार पूर्वी कसा झाला हा वेगळा मुद्दा होता। आता आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे, त्यामुळे आपण कोरोना विषाणूच्या काळातही चांगले जगू शकतो। तर ही काही गरज असल्यास डॉक्टरांची मदत घ्यावी। आता सिंगापूर, थायलंड आणि भारत या तिघांचा तुलनात्मक जर आपण अभ्यास केला, तज्ज्ञांच्या मते सिनोवॅक नावाची जी लस आहे ती चीनने तयार केली आहे। तर भारतामध्ये 90% लोकांनी कोविशिल्ड ही लस घेतली आहे। तर लसीची क्षमता ही चीनच्या लसीपेक्षा चांगली आहे। हाँगकाँग आणि थायलंडमधील बहुतांश लोकांनी सिनोवॅक लस घेतलेली आहे। त्यामुळे कदाचित तिथली परिस्थिती भारतापेक्षा वेगळी असू शकते। भारतात कोविडच्या लाटेत जवळपास सर्वांना संसर्ग झाला होता आणि तेव्हा ओमिक्रॉन नव्हता। त्यामुळे भारतातल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती त्यानुसार डेव्हलप झालेली आहे। सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये दुसऱ्या लाटेत अनेक लोक पॉझिटिव्ह आढळले। दुसऱ्या लाटेत डेल्टा हा प्रकार वेगळा होता। म्हणून 2023 पासून ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे अनेक देशांमध्ये कोविडचे रुग्ण अधूनमधून वाढले असले तरी भारतामध्ये रुग्ण वाढलेले नाहीत। सध्याचे रुग्ण ओमिक्रॉनच्या सबव्हेरियंट JN1 चे आहेत। आपल्याला जास्त घाबरण्याची गरज नाही। ओमिक्रॉन व्हेरियंट इथे आला तोपर्यंत भारतातील बहुतेक लोकांना कोविडची लागण झाली होती। त्यामुळे लोकांना रोगप्रतिकारक शक्ती मिळाली आहे। अर्थात सध्या तरी भारतात अशी गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाही, पण तशी परिस्थिती जर उद्भवली तर आपण तयार असलं पाहिजे। तयारी म्हणजे काय, तर अशी लक्षणे दिसली तर संदर्भातील योग्य ती काळजी घेणं, मुळात जी लक्षणं उद्भवू नये म्हणून काळजी घेणं हे निश्चितच आपल्या हातात आहे। या सगळ्यांमध्ये एक प्रश्न सध्या उपस्थित होतोय, तो म्हणजे कोविडचे रुग्ण पुन्हा कसे वाढतायत। या संदर्भातील काही जाणकार असं सांगतायत की विषाणूमध्ये स्वतःमध्ये उत्परिवर्तन करण्याची क्षमता असते। ती आपली प्रतिकारक शक्ती बदलू शकते, म्हणजेच कमकुवत करू शकते आणि त्यामुळेच लोकांना संसर्ग होतो। आणि सिंगापूर आणि इतर ठिकाणी जी काही रुग्णांची संख्या वाढते त्याच्या पाठीमागे देखील हेच कारण असल्याचं बोलले जाते। त्यात दुसरा प्रश्न विचारला जातो की नवीन व्हेरियंटनुसार रुग्ण वाढले तर पुन्हा नवीन लस घ्यावी लागणार का। तर याबाबत देखील जाणकार असं म्हणतात की जोपर्यंत अधिक रुग्ण येत नाहीत तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं कठीण आहे। जर केसेस कमी राहिल्या तर आपल्याला समजेल की लसीचे परिणाम कमी झालेला नाही। जर रुग्ण वाढले तर आपल्याला नवीन व्हेरियंटनुसार लस सुधारित करावी लागेल आणि ती पुन्हा घ्यावी लागेल। आता कोविडच्या विषाणूमध्ये उत्परिवर्तन होत असतं। आत्तापर्यंत ओमिक्रॉनमध्ये जवळपास 30 प्रकारचे उत्परिवर्तन दिसून आले। त्यामुळे हा विषाणू त्यांचं स्वरूप बदलत राहतो आणि त्यामुळे हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड अशा ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत आहे। एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार केला तर भारतीयांना सध्या फारसा धोका वाटत नाहीये।
पण त्या दृष्टिकोनातून काळजी घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे। पण पुन्हा भारतात कोरोना येणार नाहीच असा समज न करून घेता प्रत्येकानं आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुर्तास खूप खूप धन्यवाद।